वैज्ञानिकांच्या अंडरमध्ये भारत देश खूप प्रगती करत आहे। वैज्ञानिक विज्ञानाच्या सहाय्याने भारत देश आपलं खूप उत्कृष्ट पद्धतीचे काम करत आहे। गावे तिकडे प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे। आपण विज्ञानाला टाळू शकतो तर हे अज्ञान आहे की अज्ञान आहे। तरी विज्ञानाला कुणी फारसे गंभीर्याने घेत नाही। परीक्षेपुरते विज्ञान शिकून वैज्ञानिक दृष्टिकोन येत नाही। तुम्ही विज्ञानाला कितीही टाळा, विज्ञान टळले जात नाही। विज्ञान जगल्याशिवाय वैज्ञानिक दृष्टिकोन येत नाही। धन्यवाद। वैज्ञानामुळे जो निर्माण होतो तो वैज्ञानिक दृष्टिकोन असा समज सार्वत्रिक आहे। भौतिक विज्ञान ज्यांना उपलब्ध झालेले आहे त्यांच्यात तो दृष्टिकोन निर्माण होतोच असे म्हणता येत नाही, आणि त्यांच्याच उलट ज्यांना भौतिक विज्ञानाचे रीतीसर शिक्षण मिळाले नाही त्यांच्यात तो असल्याचे अनेक वेळा ध्यानात येते। असे जर आहे तर हा वैज्ञानिक शब्द सोडून देऊन त्याऐवजी चिकित्सा दृष्टिकोन किंवा चिकित्सा बुद्धी हा शब्द वापरणे जास्त अर्थवायू होणार नाही काय? ही चिकित्सा बुद्धी अगदी निरक्षर अशा खेडूत माणसाच्या अंगी असलेली मी पहिली आहे, आणि त्याचबरोबर विद्वान आणि विज्ञानाची उच्च पदवी धारण केलेल्या अंगी ती नसल्याचेही अनुभवले आहे। ही जी चिकित्सा बुद्धी आहे ती माणसाला जन्मता प्राप्त होते, ही पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिकित्सा बुद्धीची अनेक श्रेणी ग्रेड्स असतात व ज्याला जी ग्रेड जन्मता मिळाली असेल तिच्या चौकटीतच त्यांची विवेकची बुद्धी कार्य करत असते। धन्यवाद।